नमस्कार. मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज दिनांक 5 जुलै 2026 आणि आता सायंकाळचे 7:15 झालेले आहेत. शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये म्हणजेच उद्याला सायंकाळपर्यंत आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. शेतकरी मित्र हो, गेल्या 3-4 दिवसापासून आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला एक समाधानकारक पाऊस झालेला पाहायला मिळतो आहे. एकंदरीत जुलै महिन्याची सुरुवात ही आपल्याला एक चांगल्या पावसाने झालेली प्रामुख्याने पाहायला मिळते आहे. काही ठराविक जिल्ह्यातील काही ठराविक तालुके जर वगळले तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला एक चांगला पाऊस झालेला प्रामुख्याने पाहायला मिळतो आहे. शेतकरी मित्र हो, येणाऱ्या पुढील 24 तासात जर विचार करायचा म्हटलं म्हणजेच उद्याला सायंकाळपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला एक चांगल्या पावसाची शक्यता आहे. कोकण विभाग आहे, सोबतच पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या ठिकाणी आपल्याला एक मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने पाहायला मिळू शकतो. त्यानंतर मराठवाडा आहे, या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकते. त्यासोबतच विदर्भामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते. शेतकरी मित्र हो, अरबी समुद्रामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी भागालागत म्हणजे एक पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागालागत अरबी समुद्रामध्ये एक कमी तीव्रतेचा एक कमी दाब तयार झालेला आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो आहे. आणि त्याचाच परिणामस्वरूप आपल्याला आपल्या राज्यातील उत्तर महाराष्ट्र आहे, कोकण विभाग आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, या ठिकाणी आपल्याला पुढील 24 तासामध्ये एक जोरदार पाऊस या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकतो. त्यानंतर आपल्याला इकडे एक बिहार, त्यानंतर झारखंड, पश्चिम बंगाल या भागावरती आपल्याला तीव्रता असलेला एक कमी दाब प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि त्याचा परिणामस्वरूपसुद्धा आपल्याला आपल्या राज्यामध्ये पूर्व विदर्भ आहे, त्यानंतर पश्चिम विदर्भ आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला याचा परिणामस्वरूप आपल्याला पाऊस हा पाहायला मिळू शकतो. एकंदरीत येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये आपण जर विचार करायचा म्हटलं तर प्रामुख्याने आपल्याला भंडारा, गोंदिया आहे, सोबतच नागपूर आहे, गडचिरोली जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आहे, चंद्रपूर जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आहे, या भागामध्ये आपल्याला एक मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये शक्यता आहे. उर्वरित चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये प्रामुख्याने बहुतांश ठिकाणी पाहायला मिळू शकते. त्यानंतर इकडे आपल्याला अमरावती आहे, अकोला आहे, वर्धा आहे, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या पुढील 24 तासामध्ये पाहायला मिळू शकते. त्यानंतर यवतमाळ आहे, सोबतच नांदेड आहे, वाशिम आहे, या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने उद्याला दुपारनंतर आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते. सोबतच इकडे बुलढाणा आहे, त्यानंतर जळगाव आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना जिल्ह्याचा काही भाग आहे, या भागामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे. त्यानंतर इकडे परभणी आहे, सोबतच नांदेड आहे, त्यानंतर हिंगोली आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते. त्यानंतर जळगाव आहे, सोबतच धुळे आहे, या भागामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी हलका मध्यम तर नंदुरबार सोबतच धुळे साईडचा जो काही भाग आहे, या ठिकाणी आपल्याला जोरदार किंवा अति जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी प्रामुख्याने पाहायला मिळू शकते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, अहिल्यानगर आहे, पुणे आहे, या भागामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे. त्यानंतर इकडे आपल्याला लातूर आहे, सोबतच परभणी साईडचा काही भाग आहे, सोलापूर आहे, सातारा आहे, सांगली आहे, या भागामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग आहे, कोल्हापूर आहे, त्यानंतर इकडे रत्नागिरी आहे, रायगड आहे, सोबतच पुणे जिल्ह्याचा, सातारा जिल्ह्याचा घाट परिसर आहे, या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर हा वाढलेला प्रामुख्याने पाहायला मिळू शकतो. या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊससुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळू शकते. त्यानंतर रायगड आहे, ठाणे आहे, त्यानंतर मुंबई आहे, पालघर आहे, नाशिक जिल्ह्याचा घाट परिसर आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिवृष्टीची उद्याला शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागामध्ये आपल्याला उद्याला प्रामुख्याने दिवसभरामध्ये आपल्याला पावसा पाहायला मिळणार आहे. आणि मराठवाडा, विदर्भाचा जर विचार करायचा झाला तर खास करून आपल्याला उद्याला दुपारनंतर बऱ्याचशा ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मित्र हो, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा.